इथे मी 3 बटाटे घेतले आहे। बटाटे कशासाठी तर फ्रेंच फ्राईज बनवायसाठी। बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले, त्यावरची जी साल असते ती काढून घेतली आणि या प्रकारे कट करून घेतले। आता ही कटिंग बघून तुम्ही म्हणाल की भाजीसाठी कट केले की काय, कारण फ्रेंच फ्राईजचा जो आकार असतो तो यामध्ये आलाच नव्हता। त्यानंतर मला कळलं आणि या प्रकारे मी परत फ्रेंच फ्राईजच्या आकाराने कट करून घेतले। आणि इथे मी गरम पाणी ठेवते आहे, त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं, कारण फ्रेंच फ्राईज जे आहे या पाण्यामध्ये आपल्याला 2 ते 3 मिनिटं उकळून घ्यायचे आहे। जेव्हा आपण फ्रेंच फ्राईज कट करून घेतो म्हणजे बटाटे कट करून घेतो, त्याचा जो आकार असतो खूप जाड ठेवायचा नाही, पातळ असला तरी चालेल, कारण ते क्रिस्पी होणार नाही। तर इथे माझे जे फ्रेंच फ्राईज आहे पाण्यामध्ये छान उकळलेले आहे आणि याला एका कापडामध्ये काढून घेते, म्हणजे त्यामधलं पाणी जे आहे आता मला नॉर सूपचं जे पाऊच आहे ते मिळालं आणि फ्रेंच फ्राईज सोबत सूपचं कॉम्बिनेशन छान वाटेल म्हणून एकीकडे मी आता सूप सुद्धा बनवत आहे। फ्रेंच फ्राईज फ्राय करून घेत आहे या प्रकारे आणि दुसरीकडे पाणी जे आहे थोडंसं उकळून घेत आहे आणि नॉर सूपचा जो पावडर असतो तो यामध्ये मिक्स करायचा असतो आणि चवीनुसार आपण मीठ जे आहे आपल्याला पाहिजे असेल तर आपण नक्कीच यामध्ये जे आहे घालू शकतो। आणि तुम्हाला जर वजन वाढवायचं असेल तर अशा तेलकट तुपकट वस्तू तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आणि वजन कमी करायचं असेल तर अजिबात खाऊ नका। आता हे जे आहे मी मुलांसाठी बनवलेलं आहे, कारण त्यांना जे आहे या गोष्टींचा खूप जास्त क्रेज असते, पण व्हिडिओमध्ये बघाल तर मी सुद्धा खात आहे। तर तुम्ही म्हणाल की स्वतःसाठी बनवलं का, नाही मुलांसाठी बनवलं, पण व्हिडिओसाठी जे आहे थोडंफार चालतंच आहे। सूप जे आहे ते मी बनवलेलंच नाही आहे, ते एकदम इन्स्टंट आणि रेडीमेड आहे, तरी बायकांना सवय असते ते टेस्ट करून बघण्याची। तर इथे माझे फ्रेंच फ्राईज जे आहे ते मस्त असे फ्राय करून झालेले आहे, एकदम कॅफे स्टाईल हॉटेल स्टाईल क्रिस्पी झालेले आहे। आता त्यावरती जे आहे चाट मसाला आणि थोडंसं लाल तिखट जे आहे मी ते टाकून घेतलं, म्हणजे चव चांगली येईल, कारण टोमॅटो सॉस जे आहे ते घरी अवेलेबल नाही आहे। तर इथे तुम्ही बघू शकता फ्रेंच फ्राईज आणि सूप मस्त असं कॉम्बिनेशन जे आहे ते रेडी झालेलं आहे। चला तर इथे फ्रेंच फ्राईज आणि सूप मस्त मी एन्जॉय करत आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे सांगा, व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।